रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी ज्ञान चॅनल तसेच मिसाळ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जी आपण अभंग गायन आणि निरूपणाची जी मालिका सुरू केलेली आहे या दुसऱ्या अभंगामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात की बाबा माणसाने जन्माला आल्याच्या नंतर काय केलं पाहिजे, कुठं गेलं पाहिजे, कुठेही गेलं नाही पाहिजे। मग कुठं गेलं पाहिजे तर पंढरीला गेलं पाहिजे। कुठं गेलं पाहिजे? पंढरीला गेलं पाहिजे। तुकाराम महाराज सांगतात पंढरी शेजारे आला न संसारा दिनाचा सोयरा पांडुरंग। कारण की त्या ठिकाणी उभा आहे। कोण उभा आहे? दिन म्हणजे कोण? जे रंजले गांजले दुःखाने पीडित झाले अशा सर्वांना सुखी करणारा, सुख देणारा, मोक्षाची प्राप्ती करून देणारा असा पांडुरंग परमात्मा तिथे उभा आहे। म्हणून तुम्ही कुठे जा तर पंढरीला जा। काय करतो तो भक्ताची वाट बघत उभा राहिलाय। कमरेवर त्याने हात ठेवलेत आणि माझ्याकडे कोण कोण येतोय डोळे उघडे ठेवून बघतोय, प्रत्येक भक्ताची काळजी घेतोय। म्हणून त्या ठिकाणी जा। आणि देवाकडे जाण्याचा मार्ग जर कोण सांगत असेल तर ते आपल्याला संत सांगतात। संताशिवाय तर कोणीही आपला उद्धार करू शकत नाही। म्हणून संतांचं ऐकलं पाहिजे। कारण की त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर काय होणार आहे? आपल्या मागील जन्मामध्ये अनेक जन्माचं जे काही आपल्या डोक्यावरती पाप बसलेले पाप देखील नष्ट होणार आहे पांडुरंगाचं दर्शन घेतल्यामुळे। आणि तो पांडुरंग परमात्मा आपल्या एकदा डोळ्यामध्ये बसला की इथून पुढे जे काही पाप होणार आहे ते होणार नाही आणि आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे। म्हणून काय करा तर तुम्ही पंढरीला जा। असा हा सुंदरसा अभंग गायलेला आहे हरिभक्त परायण मिसाळ गुरुजी। मृदुंग साथ आहे अर्जुन लंगे आणि कोरस केलेला आहे मिसाळ गुरुजी यांचे सर्व विद्यार्थी। छानसं गायन गुरुजींनी केलेलं आहे, अभंग छान गायलेला आहे। तर आपण ऐकूया गुरुजीच्या वाणीमधून हा अभंग। सर्वांनी अवश्य ऐका आणि आमच्या या उपक्रमाला प्रतिसाद द्या। धन्यवाद। रामकृष्ण। पंढरी शेजारे आले न संसारा, 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 पंढरी शेजारे आले न
Thank you.